जय महाराष्ट्र. गांजामध्ये साजूक तुपाची धार टाकून जर तो ओढला तर माणूस काय बडबड करेल हे नवनाथ बन यांच्याकडे बघितल्यावर समजतं. म्हणजे भारत पाकिस्तान मॅचवरून नवनाथ बन यांनी जी एक भूमिका मांडली ती भूमिका ऐकून हसावं की रडावं हेच कळत नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की एशिया कप भारत तर जिंकणारच आहे, पाकिस्तान तर भारतासमोर जिंकूच शकत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. पाकिस्तान संघाची तेवढी ताकदच नाही. पण आपण पाकिस्तान सोबत सामना का खेळणार नाही आहोत, तर पाकिस्ताननी भारतासोबत जे काही केलेलं आहे पहलगाम मध्ये असेल किंवा अन्यत्र कुठेही असेल, ही पाकिस्तानची सवय काही जात नाही. म्हणजे 26/11 पासून जे आपण पाकिस्तान सोबतचे सगळे संबंध तोडलेत ती परिस्थिती आजही तशीच आहे आणि पाकिस्तान सुधारायचं काही नाव घेत नाहीये. बरं, भारत पाकिस्तान सामना झाल्यानंतर त्यातून येणारा रेव्हेन्यू हा काय फक्त भारताला एकट्यालाच मिळणार आहे का? नाही, पाकिस्तानमध्येही तो जाणार आहे. म्हणजे आपण खेळल्याने जर पाकिस्तानला कुठला तरी फायदा होत असेल तर तो फायदा नाही झाला पाहिजे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे पाकिस्तान सोबत खेळायचंच नाहीये ना. कारण पाकिस्ताननी जे काही आपल्यासोबत केलंय ते जर बघितलं तर क्रिकेट महत्वाचं की देश, तर निश्चितपणे देश महत्वाचा आहे. त्याच्यामुळे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल संजय राऊत साहेब जे बोलले ते योग्यच आहे की पाकिस्तान सोबत आपल्याला सक्तीने वागावंच लागेल आणि जगाला आपण ओरडून सांगू की आम्ही पाकिस्तान सोबत क्रिकेट का खेळत नाहीये, तर पाकिस्तानच्या या वागण्यामुळे खेळत नाहीये की पाकिस्ताननी जे काही भारतामध्ये करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामुळे आम्ही पाकिस्तान सोबत खेळण्यास तयार नाही, बाकी काही कारण नाही. पाकिस्तानला आपण तसंही हरवू शकतो, ते तर पक्कच आहे. पण नवनाथ बन यांनी लक्षात घ्यावं की आपण पाकिस्तान सोबत का खेळत नाहीये ते, आणि मग ही उगीचची बडबड करू नये. जय महाराष्ट्र.